वाला वकील आहे हा दादागिरी करतो आणि स्वतःचं बघा आता पत्रे टाकायला लावलेले आहेत, म्हणजे त्यांना खूप भांडणाचा जोर वगैरे आलेला आहे आणि हे लोक असेच आम्हाला दादागिरी वगैरे करतात आमच्यावरती. आता हा वकील आहे, हा सफेद शर्टाला तुम्हाला मी मगाशी दाखवलेला ना तो, हे बघा आता पत्रे टाकायला लावलेले. मुद्दामून ते आमच्याशी भांडण वगैरे करायला बघतात आणि आमचं घर वगैरे बांधून देत नाही आणि इकडे काय महानगरपालिका वगैरे लक्ष देत नाही आहे. हे असंच आम्हाला त्रास वगैरे देतात ते लोक. जे कोणी आहेत आम्हाला हेल्प करा. आता त्यांच्या घरावरती पत्रे वगैरे टाकायला लावलेले आहे ते बघा. आणि आमचं घर असं पडायला वगैरे आलेलं आहे, तर आम्ही घर बांधायला बघतात तर आम्हाला बांधून वगैरे देत नाही. आणि तो वकील आहे आणि आम्हाला खूप त्रास वगैरे देते. जे कोणी आहेत आम्हाला हेल्प करा. आणि तुम्ही तर पाहिलंच असेल, हे आमचं असं घर आहे, झोपडा. हे असं आमचं घर वगैरे आहे. आणि हा समोर उभा आहे व्हाईट कलरचा शर्ट घातलेला, तो आहे वकील. खूप दादागिरी करतो, वकीलवरती दादागिरी करतो तो आणि धमक्या वगैरे देतो. आम्हाला घर बांधून वगैरे देत नाही आहे. हां, चेहरा दिसत नाही आहे, खूप लांब आहे ना टेरेसवरती, त्याच्यामुळे. आणि हे असं आमचं झोपडं वगैरे आहे, हे असं आहे बघा. तुम्ही पाहू शकता तिकडे किती आम्हाला त्रास आहे तो ह्या लोकांचा. आमचं घर कधीही पडू शकतो, असा आमचा झोपडा आहे हा. आणि तुम्ही पाहू शकता हा वकील आहे, त्याच्यामुळे खूप दादागिरी करतो. वकिलाच्या कोर्टवरती दादागिरी करतो हा. वकिलाच्या कोर्टवरती दादागिरी वगैरे करतो हा. त्याच्यामुळे पोलिस पण त्याचंच ऐकतात. आमचं काय ऐकत नाही. महानगरपालिका त्यांचंच ऐकतात, आमचं काही ऐकत नाही. आमचं घर पडलं तरी त्यांना काय फरक वगैरे पडत नाही. जो कोणी आहे आम्हाला हेल्प करा. आमच्या घरावरती इकडनं जादूटोणा वगैरे पण करतात. हे आमचं जाण्याचा वगैरे रस्ता बंद केलेला आहे आणि अशी गॅलरी वगैरे आहे, गाड्या वगैरे अशा समोर ठेवतात ते लोक बघा. अशी बाईक वगैरे लावून ठेवतात. जे कोणी आहेत मला हेल्प करा, कारण इकडे महानगरपालिका लक्ष देत नाही, पोलीससुद्धा काही लक्ष देत नाही आहे. आणि गरिबांवरती इतकं अत्याचार होतं तरीसुद्धा कोणीही लक्ष देत नाही आहे. त्यांचं काम कसं चालू आहे ते तुम्हाला आवाजच येत असेल मशीनचं वगैरे. मेहरबानी करून मला हेल्प करा, मला खूप गरज आहे. मला मदत करा जे कोणी आहेत ते.